सोलापूरमधील ऐतिहासिक चिमणी अखेर पडल्याची माहिती समोर येते। सोलापूरच्या मरीआई चौकातील लक्ष्मी विष्णू मिलमधील ऐतिहासिक चिमणी आज पाडण्यात आली आहे। सोलापूर महापालिकेने या मिलला धोकादायक शेरा दिला होता आणि त्यामुळे ही मिल पाडण्यात आली आहे। एकेकाळी सोलापूरचे गिरणगाव म्हणून ही ओळख होती आणि त्या वैभवाची साक्ष असणारी चिमणी अखेर आज जमीनदोस्त झाली आहे। चिमणी पाडण्यासाठी साधारण 2 तासांचा अवधी लागला आणि सध्या महेश भंडारी यांच्या खासगी जागेत ही चिमणी होती। ही चिमणी पडता क्षणाचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेत आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय थेट सोलापूरमधून। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, आपण पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय चिमणी पडतानाची, आणि काय वैशिष्ट्य होते या चिमणीचं? श्रद्धा, आपण जर बघितलं गेलं तर ही जी चिमणी आहे ती सोलापूरचं एक वैभव होतं। खरं तर ऐतिहासिक ही चिमणी आहे। सोलापूरचा कधी काळी गिरणगाव म्हणून जी ओळख होती आणि या गिरणगावामध्येच जी वैभवाची साक्ष देणारी ही चिमणी जी आहे ती आता अखेर जमिनीदोस्त झालेली आहे। सोलापूरच्या जी मराई चौकामधील जी लक्ष्मी मिलची जी चिमणी होती ती अखेर आता पाडण्यात आलेली आहे। खरं तर सोलापूर महानगरपालिकेनं या मिलला धोकादायक शेरा म्हणून दिला होता, मात्र आता सध्या जे आहे ते रमेश भंडारी जे आहेत ते आता खासगी जागेत ही चिमणी उभं राहिल्यानं आता ही चिमणी जी आहे ती जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। खरं तर ही चिमणी जी आहे ती सोलापूरचं वैभव होतं, यासाठी ही चिमणी पाडू नये यासाठी काही संघटनांनी आंदोलन देखील केलं होतं, मात्र ही चिमणी जी आहे ती आता धोकादायक असल्यानं ही चिमणी जी आहे ती पाडण्यात आलेली आहे। श्रद्धा, नक्कीच, आणि ही चिमणी वैभवाची साक्ष सुद्धा होती, अखेर जमीनदोस्त झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय सोलापूरमधून। अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि ही चिमणी पाडण्यासाठी साधारण 2 तासांचा अवधी लागलाय अशी सुद्धा माहिती येते। सध्या महेश भंडारी यांच्या खासगी जागेमध्ये ही चिमणी होती आणि ही चिमणी पडता क्षणाची दृश्य जी कॅमेरामध्ये कैद झाली आहेत तीच आपण स्क्रीनवर पाहतोय।